IPL क्रिकेटचा पैसा आणि ग्लॅमरचा खेळ. 2007 भारत T20 वर्ल्ड कप जिंकतो आणि क्रिकेट विश्वात एक नवा बदल घडतो. त्याच विजयाच्या उत्साहात BCCI एक मोठा जुगार खेळतो, इंडियन प्रीमियर लीग IPL. 2008 मध्ये IPLची पहिली मॅच होते. मैदानावर क्रिकेट, स्टेडियममध्ये सेलिब्रिटी आणि टीव्हीवर लाखो प्रेक्षक. हा फक्त सामना नव्हता, हा एक करोडोंचा खेळ होता. खेळाडूंचा लिलाव सुरू होतो आणि 19 वर्षाचा विराट कोहली बेंगलोरसाठी 12 लाखात विकला जातो. दुसरीकडे धोनीला चेन्नई तब्बल 6 कोटींना खरेदी करतं. IPLचा पहिलाच मोसम प्रचंड यशस्वी होतो आणि 2010 पर्यंत BCCIचा महसूल हजारो कोटींपर्यंत पोहोचतो. ब्रँड्स पुढे सरसावतात, स्पॉन्सरशिप वाढते आणि क्रिकेट एका बिझनेस मॉडेलमध्ये रूपांतरित होतं. 2016 स्पॉट फिक्सिंगमुळे CSK आणि RR वर बंदी येते, पण IPL थांबत नाही. 2018 मध्ये दोन्ही संघ परततात आणि CSK परत येताच विजयपथ पटकावते. 2020 मध्ये कोरोना येतो, जग ठप्प होतं, पण IPL अबुधाबीमध्ये भरतो. स्टेडियम रिकामे, पण स्क्रीन समोर कोट्यावधी डोळे. 2022 मध्ये 2 नवीन संघ गुजरात आणि लखनौ येतात. IPLचा महसूल 90,000 कोटींपर्यंत पोहोचतो. आज IPL हा फक्त क्रिकेट नाही, तर अब्जावधी ब्रँड, बिझनेस आणि प्रत्येक भारतीयांचं भावनिक कनेक्शन बनलं आहे.